नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राधेश्याम ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत आहे। आता या लेक्चरला आपण चैन रूल बघणार आहे। 12th स्टँडर्ड मधला जो पहिला एक्सरसाइज आहे तो ह्या पूर्ण ह्या रूल वरती डिपेंड आहे। ठीक आहे, म्हणजे त्या एक्सरसाइज मधला पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न तुम्हाला पूर्ण सुटू शकतो जर तुम्हाला ह्या गोष्टी आता जे मी सांगतोय ते लक्षात आलं असेल तर। यापूर्वी आपण प्रोडक्ट रूल बघितलेला आहे, क्वेश्चन रूल बघितलेला आहे, त्याचबरोबर आपण फॉर्म्युले बघितलेले आहेत, तिथे इम्प्लिमेंटेशन बघितले। ठीक आहे, ते जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजायला फार मदत होणार आहे। त्याचबरोबर आपले जर व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। ठीक आहे, मग आता वन बाय वन आपण नक्की रूल काय ते समजून घेऊयात। आता जसं की प्रोडक्ट रूल आणि क्वेश्चन रूल तिथं रूल होते काही ना काहीतरी, ठीक आहे, एक फिक्स फॉर्म्युला होता, तसा इथं फॉर्म्युला आहे का तर नाही, इथं प्रोसेस आहे पूर्णपणे। मग ही प्रोसेस समजून घ्यायची आपल्याला की नक्की कशाचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, त्यानंतर कशाचं काढायचं, म्हणजे स्टेप बाय स्टेप डेरिव्हेटिव्ह कशाचं काढायचं हे लक्षात आलं की तुम्हाला सगळं लक्षात येतंय। ठीक आहे, तर आता यातलं पहिलं एक्झाम्पल बघा, काय लिहिलंय मी, y = f of g of h of x, म्हणजे जसं की f of x असतं, तो x म्हणजे त्याचा हा झाला, g चा x हा झाला, कळालं का तुम्हाला? ठीक आहे, मग आता इथं चैन रूल प्रमाणे चैन रूल काय सांगतो की सगळ्यात बाहेर जे फंक्शन आहे पहिल्यांदा त्याचं डेरिव्हेटिव्ह काढा, आतलं तसंच ठेवा, त्यानंतर त्याच्या आतल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन मध्ये काढा, पुन्हा त्याच्या आतल्या टर्मचं। म्हणजे काय तर आता समजून घ्या, सगळ्यात बाहेर कोण आहे, f of x, म्हणजे पहिल्यांदा याचं डेरिव्हेटिव्ह निघणार आहे, त्यावेळेस हा सगळा पार्ट आहे तसाच राहणार आहे, मल्टिप्लाय बाय g of x चं डेरिव्हेटिव्ह निघणार दुसऱ्या स्टेपला, म्हणजे मल्टिप्लिकेशन करून, आणि नंतर पुढं तिसऱ्या स्टेपला h of x चं डेरिव्हेटिव्ह निघणार आहे, कळालं का? मग आता हे मी वन बाय वन लिहून दाखवतो की कशा पद्धतीने होत आहे, तर लक्ष द्या। आता ह्याला आपण काय करूयात, डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू x, y चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, dy बाय dx इक्वल टू पहिल्यांदा d बाय dx ऑफ काय येणार आहे, f of g of h of x येणार इथं। ठीक आहे, म्हणजे हा f चं डेरिव्हेटिव्ह निघणार आहे, त्यानंतर मल्टिप्लाय, कारण चैन रूल मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, चैन आहे मल्टिप्लिकेशन करून, त्यानंतर d बाय dx ऑफ, बघा पहिल्यांदा आपण f of x चं काढलं, f चं काढलं डेरिव्हेटिव्ह, आता g चं काढायचं, म्हणजे आता या ठिकाणी काय येणार, तर या ठिकाणी f चं डेरिव्हेटिव्ह निघालं, आता आतल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे g चं, म्हणजे इथे येणार आहे g ऑफ h of x, g चं काढताना h of x मध्ये काहीच बदल होणार नाही। ठीक आहे, त्यानंतर मल्टिप्लिकेशन ऑफ, आता g चं निघालं की h of x चं, म्हणजे d बाय dx ऑफ काय सांगा, इथं आलं h of x, नंतर x चं डेरिव्हेटिव्ह किती असते, 1च असते, त्यामुळे मी काय ते लिहित नाही। मग आता ह्याच्या पुढे बघा, dy बाय dx, ह्या f चं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, तर f चं डेरिव्हेटिव्ह येतं f डॅश, f चं डेरिव्हेटिव्ह काय येतं, f डॅश येतं। मग f डॅश आल्यानंतर हा आतला जो पार्ट आहे त्यात काय बदल होणार आहे का, काहीच बदल होणार नाही, म्हणजे आतमध्ये जे काय ते तसंच राहणार आहे, म्हणजे g ऑफ h ऑफ x आहे तसंच राहणार, कळालं का? f चं डेरिव्हेटिव्ह कसं आलं, ठीक आहे, ओके, मल्टिप्लाय बाय, आता इथल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, g चं डेरिव्हेटिव्ह पण काय येणार आहे, जसा f चा f डॅश आला तसा g चा काय येणार आहे, g डॅश येणार, म्हणजे इथे येणार आहे g डॅश, मग h ऑफ x मध्ये काय बदल होणार का, काहीच बदल होणार नाही, ते तसंच राहणार आहे h ऑफ x, मल्टिप्लाय बाय, आता पुन्हा h ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार सांगा, h डॅश ऑफ x, आणि या x चं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, 1, हे एवढंच डेरिव्हेटिव्ह आहे, हा रूल आहे तो चैन रूल जो म्हणतोय आपण, तो हा रूल आहे। म्हणजे इथे काय फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवायचं नाही, कारण प्रत्येक वेळी गोष्टी बदलत राहणार आहेत, फंक्शन बदलत राहणार आहेत, तर मग सगळ्यात बाहेर जे कोण आहे त्याचं पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह आतली टर्म तशाच राहणार आहेत, मल्टिप्लाय बाय त्याच्या आतल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह, त्याच्या आतल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह, असे कितीही टर्म्स असले तरी वन बाय वन डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे। ठीक आहे, मग आता एक्झाम्पल बघूयात आपण, या ठिकाणी बघा y = √x² + 5, मग आता या ठिकाणी काय बघा, या ठिकाणी आपण असं लिहू शकतो का, y = √f of x म्हणू शकतो इथं आपण। ठीक आहे, म्हणजे आता सांगा मला, इथं रूटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं सांगा, ह्याचं इथं आपण y डॅश म्हणूयात, ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं रूटचं, 1/2√f of x इंटू f डॅश x असतंय, आपण फॉर्म्युलामध्ये बघितलंय। ठीक आहे, मग त्याच पद्धतीनं इथं f of x मध्ये काय बदल होतोय का, नाही, आणि इथं f of x कोण आहे, x² + 5 आहे, म्हणजे आता इथं डेरिव्हेटिव्ह काढला असता dy बाय dx इक्वल टू रूटचं डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा येणार, जे काय येणार आहे 1/2√, आतली टर्म तशीच x² + 5, ठीक आहे, मल्टिप्लाय बाय d बाय dx ऑफ, आतमध्ये रूटचा जी काय पार्ट आहे हा एवढा, ते इकडे येणार आहे x² + 5, कळालं का? म्हणजे पहिल्या स्टेपला आपण डेरिव्हेटिव्ह काढलं रूटचं,
आता दुसऱ्या स्टेपला आपण डेरिव्हेटिव्ह काढणार रूटच्या आतल्या टर्मचं, त्यावेळेस रूट घ्यायचंय का नाही घ्यायचं हे लक्षात आलं पाहिजे. मग आता इथं बघा हे तसंच राहणार 1/2 रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 तसंच राहणार मल्टिप्लाय बाय. आता इथं बघा एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय आलं 2x, 5चं डेरिव्हेटिव्ह किती आलं 0. करेक्ट आहे. आणि जर सिम्प्लिफाय करायचं झालं तर 2 ला तुम्ही इथला 2 काय करू शकता कॅन्सल. मग फायनल आन्सर तुम्हाला काय आलेलं मिळेल x अपॉन रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 5. करेक्ट आहे. म्हणजे हे आपलं फायनल आन्सर आलं. सोपं आहे. ओके. आता मला सांगा ह्या प्रश्नामध्ये साइन ऑफ लॉग एक्स मध्ये साइन बाहेर आहे म्हणजे पहिल्यांदा साइनचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे. मग साइनचा अँगल लॉग एक्स आहे त्यामुळे साइनचा डेरिव्हेटिव्ह काढताना लॉग मध्ये काही बदल होणार नाही. म्हणजे आता इथं डेरिव्हेटिव्ह काढूयात आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सांगा वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx. आता पहिल्यांदा d/dx ऑफ काय सांगा साइन ऑफ लॉग एक्स म्हणजे पहिल्यांदा साइनचं डेरिव्हेटिव्ह निघेल मल्टिप्लाय बाय d/dx ऑफ. एकदा साइनचं निघालं की साइनच्या आतली टर्म साइनचा अँगल कोण आहे लॉग एक्स त्याचं डेरिव्हेटिव्ह येईल सेपरेटली पण मल्टिप्लिकेशन मध्ये येईल. मग आता इथं काय आलं साइनचं डेरिव्हेटिव्ह किती आलं कॉस. कॉस लिहिताना इथं जो काय आहे अँगल मध्ये फंक्शन ते लिहायचं कॉस एक्स लिहायचं नाही. साइन लॉग एक्स आहे तर त्याचं डेरिव्हेटिव्ह साइनचं येणार कॉस. अँगल ऍज इट इज येणार आहे सगळ्यात महत्वाचं. बरीच मुलं इथं चूक करतात. त्यानंतर मल्टिप्लाय बाय लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1/x. एवढंच डेरिव्हेटिव्ह झालं याचं. याच्या पुढे काय नाही. हे एवढंच आन्सर आलं तुमचं. करेक्ट इथपर्यंत. ठीक आहे. म्हणजे हे एक लक्षात आलं असेल तुमच्या. आता हे एक लक्षात आलं व्यवस्थित. आता नेक्स्ट एक्झाम्पल 4th एक्झाम्पल बघूयात आपण. आता हे कसं झालं बघा तर हे असं झालं y इक्वल टू ई रेस टू आपण एफ ऑफ एक्स बघितलंय या पद्धतीने फंक्शन बघितलंय ई रेस टू एफ ऑफ एक्स. मग ह्याचं डेरिव्हेटिव्ह कसं असतंय सांगा. ह्याचं डेरिव्हेटिव्ह असतं ई रेस टू एफ ऑफ एक्स म्हणजे हे तसंच राहतं इंटू नंतर मग एफ डॅश एक्स तयार होतं इथं म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह निघतं. बरोबर आहे का. मग आता मला सांगा ई रेस टू एफ ऑफ एक्स तर ऍज इट इज राहणार ना कारण ई रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स ई रेस टू एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एफ ऑफ एक्सच राहतं आणि चेन रूल प्रमाणे रेस टू एफ ऑफ एक्स चं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स येतं. मग आता मला सांगा ई रेस टू टॅन एक्स चं डेरिव्हेटिव्ह काढताना काय येणार मग dy/dx. ई रेस टू टॅन एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे ई रेस टू टॅन एक्सच येणार आहे. ठीक आहे. जसं ई रेस टू एफ ऑफ एक्स आलं इथे इंटू इथं काय येणार मग d/dx ऑफ टॅन एक्स. टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट येणार जे एफ डॅश एक्स आहे. कळलं का. मग आता इथं फायनल आन्सर आला आपलं dy/dx इक्वल टू ई रेस टू टॅन एक्स मल्टिप्लाय बाय टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आलं सेक स्क्वेअर एक्स आणि हे आपलं फायनल आन्सर आलं. करेक्ट आहे. ओके. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन मध्ये काय बघा पहिल्यांदा इथं कोण आहे लॉग म्हणजे पहिल्यांदा लॉगचं डेरिव्हेटिव्ह निघणार नंतर लॉगच्या आतमध्ये कोण आहे लॉगच्या समोर त्याचा दुसऱ्या नंबरला डेरिव्हेटिव्ह निघणार आहे. ठीक आहे. म्हणजे आता इथं काय होणार बघा तर या ठिकाणी असं तयार झालंय की y इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. मग ह्याचा फॉर्म्युला काय असतो डेरिव्हेटिव्ह मध्ये याचा फॉर्म्युला असतो 1/f ऑफ एक्स इंटू ह्या एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स. क्लिअर आहे. ओके. मग आता इथं काय येणार बघा या ठिकाणी असं येणार आहे डेरिव्हेटिव्ह काढला असता. आता हे मी तुम्हाला कम्पेअर करून सांगतो आपल्या फॉर्म्युला बरोबर की कसं आलंय काय आलंय ते समजून घ्यायचंय. हे जर आन्सर इकडे आहे लक्षात ठेवायचं हे जर आन्सर इथनच स्टार्ट होतंय हे मी कंपॅरिझन करून सांगतोय की नक्की असं फंक्शन आहे तर डेरिव्हेटिव्ह काढताना या प्रमाणे डेरिव्हेटिव्ह काढणार आहे चेन रूलचं म्हणजे लक्षात येते आपल्याला. ठीक आहे. मग आता इथं वायचं डेरिव्हेटिव्ह आलं dy/dx. लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असतंय 1/logच्या समोर असणारी टर्म 1/logच्या पुढे कोण आहे x⁵5 + 4 मल्टिप्लाय बाय d/dx ऑफ. आता आतल्या इथं समोर जे काय फंक्शन आहे x⁵5 + 4 ते येणार आहे. ठीक आहे. आता इथं 1/x⁵5 + 4 मल्टिप्लाय बाय x⁵5 चं डेरिव्हेटिव्ह 5x⁵ किती येणार आहे 5x⁴. आणि आता पुढं +4चं काय झालं मग +4चं झालं 0. इथं x⁵n प्रमाणे डेरिव्हेटिव्ह काढलं 5 पुढे आला x तसंच राहिला 5 मधून 1 मायनस झाला 4 राहिला प्लस 4चं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट टर्म 0. मग फायनल आन्सर तुमचं काय आलं तर हेच आलं फायनल आन्सर. कळालं. क्लिअर इथपर्यंत. चुकून पण इथे काय कॅन्सल आउट वगैरे करायचं नाही. ठीक आहे. आता हे 5th एक्झाम्पल झालं. आता 6th एक्झाम्पल बघा. हे एक्झाम्पल पण मी कम्पेअर करून सांगतो. कम्पेअरिंग विथ कशा बरोबर कम्पेअर करायचं y इक्वल टू a⁵f ऑफ एक्स. बरोबर आहे का. मग इथं a म्हणजे कोण आहे 5 f ऑफ एक्स म्हणजे ही सगळी वरची टर्म असणार आहे. मग याचं डेरिव्हेटिव्ह काय असते सांगा a⁵f ऑफ एक्स लॉग a इंटू एफ डॅश एक्स.
मग पुढं डेरिव्हेटिव्ह असतंय, बरोबर आहे का? मग आता इथं बघा डेरिव्हेटिव्ह काढताना dy/dx इक्वल टू डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा येणार कुणाचं a⁴f(x) तर काय येणार सांगा a⁻, म्हणजे 5⁻³ cos x - 2 तसंच मल्टिप्लाय बाय log a म्हणजे log 5 आलं. क्लिअर आहे का इथपर्यंत? ठीक आहे. त्यानंतर पुढं d/dx ऑफ पुढं काय आलं सांगा इथं 3 cos x - 2 म्हणजे हे f' जे आहे ते 3 cos x - 2 म्हणजे हे f(x) आहे ऍक्च्युअली 3 cos x - 2 आणि f' म्हणजे ह्या f(x) चं डेरिव्हेटिव्ह असणार आहे पुढं. मग आता इथं काय आलं बघा 5⁻² हे ह्यामध्ये काहीच बदल होत नाही तर लक्षात घ्या एकदा बदल झाल्यानंतर ना इथं काय येणार आहे log 5 मल्टिप्लाय बाय 3 तसंच राहिलं कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आणि -2 चं डेरिव्हेटिव्ह 0. मग फायनल आन्सर तुमचं हेच राहणार आहे. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. त्यानंतर आता हे 7वं गणित 7th एक्झाम्पल. ठीक आहे. 7th एक्झाम्पल मध्ये बघा आपण एक फॉर्म्युला बघितलेला बघा कम्पेअरिंग विथ म्हणतो मी इथं कम्पेअरिंग विथ y इक्वल टू 1/x⁴n त्या एक्सच्या जागेवरती मी असं लिहितो 1/f(x⁴n). ठीक आहे. मग आता जर आपण हे असं घेतलं की 1/f(x) ब्रॅकेट (n) तर डेरिव्हेटिव्ह याचं काय येणार आहे याचं डेरिव्हेटिव्ह असं येणार आहे -n/f(x⁴n + 1) येणार इंटू आणि ह्या f(x) चं डेरिव्हेटिव्ह f'(x) मल्टिप्लिकेशन करून कळलं का? मग आता मला सांगा इथं डेरिव्हेटिव्ह काढताना dy/dx येणार. ठीक आहे. हा वरचा न्यूमरेटर मधला 3 तसंच राहणार आहे मल्टिप्लाय बाय हे राहिला आता 1 हे फंक्शन झालं 2x² - 7 हे फंक्शन झालं ही f(x) ची व्हॅल्यू झाली n म्हणजे 5 झाला बरोबर आहे का? मग आता फॉर्म्युला काय सांगतो -n म्हणजे इथे येणार आहे -n किती आहे 5 -5 अपॉन f(x) कोण आहे 2x² - 7 आणि n+1 म्हणजे 5+1 किती येणार आहे 6 येणार आहे. कळालं तुम्हाला? ठीक आहे. आणि मल्टिप्लाय करून f'(x) आहे म्हणजे मल्टिप्लाय बाय d/dx ऑफ f'(x) काय 2x² - 7 आहे. म्हणजे इथं असं आलं इथं आलं वरती -15 अपॉन खाली आलं 2x² - 7⁻6 मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह काढा आता ब्रॅकेटमध्ये 2x² चं डेरिव्हेटिव्ह आलं 4x - 7 चं आलं 0. ठीक आहे. आणि इथनं पुढे मल्टिप्लाय करून तुम्ही आन्सर लिहू शकता. एवढंच राहणार आहे पार्ट. चेन रूल तुमच्या लक्षात येणं इम्पॉर्टंट आहे की आपण जे सुरुवातीला पहिल्या लेक्चरमध्ये जे फॉर्म्युले दिलेत ते फॉर्म्युले चेन रूलला डोक्यात घेऊनच दिलेले आहेत पूर्णपणे. कारण जर तुम्ही त्या f(x) च्या जागेवरती x जर वाचलत तर त्याच गोष्टी लक्षात राहतात आणि मग ज्या वेळेस चेन रूलचा संबंध येतो मग जसं e⁻tan x आहे मग तुम्हाला सवय असते e⁻x ची इथे दिले tan x मग आता तिथं लय मुलांचा गोंधळ होतोय म्हणून मी सुरुवातीलाच फॉर्म्युले देताना चेन रूल प्रमाणेच दिलेत फॉर्म्युले की जर तुम्ही ह्याला कम्पेअरच केलं डायरेक्ट तर डायरेक्ट आन्सर मिळतो तुम्हाला इथं. म्हणजे पहिल्यांदा कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढायचं मग कुणाचं काढायचं ह्या गोष्टी क्लिअर होत्यात पूर्णपणे. हे लक्षात आलंय? ठीक आहे. मग आता शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहून घ्या स्क्रीनशॉट काढायचा. आता यानंतर मी अजून एक्झाम्पल घेणार आहे याची कारण त्याची गरज आहे. ठीक आहे. मग आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात काय तर पहिले एक्झाम्पल आहे y इक्वल टू log ऑफ tan x/2. ठीक आहे. मग आता समजून घ्यायचं की हे फंक्शन कसं आहे तर हे या पद्धतीनं दिलेलं आहे की याला आपण असं कम्पेअर करूयात की कम्पेअरिंग विथ बघा y इक्वल टू log ऑफ हे tan म्हणजे फंक्शन आहे f ऑफ आणि x/2 पण फंक्शन आहे ज्याला म्हणतो g(x) आपण. कळालं? मग पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह कुणाचं येणार आहे या लॉगचं नंतर f चं डेरिव्हेटिव्ह येणार नंतर g(x) येणार आहे. कळालं? ओके. मग आता डेरिव्हेटिव्ह काढूया त्याचा आपण बघा dy/dx इक्वल टू d/dx ऑफ पहिल्यांदा लॉगचं डेरिव्हेटिव्ह येणार म्हणजे log ऑफ tan x/2 लिहितो मी इथं. ठीक आहे. मल्टिप्लाय करून पुन्हा d/dx ऑफ आता लॉगचं झालं की टॅनचं म्हणजे इथं येणार आहे tan x/2 तसंच आणि मल्टिप्लाय करून पुन्हा d/dx ऑफ x/2 चं येणार आहे डेरिव्हेटिव्ह. कळालं? म्हणजे पहिल्यांदा लॉगचं काढणार इथं आपण नंतर इथं टॅनचं काढणार आहे f म्हणजे tan आहे आणि g म्हणजे काय सांगा x/2 आहे. करेक्ट इथपर्यंत? ठीक आहे. मग आता डेरिव्हेटिव्ह काढायचं लॉगचं डेरिव्हेटिव्ह जो काय पुढं पार्ट असेल त्याला 1 अपॉन घ्यायचं असतं लॉगचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे
म्हणजे इथे येणार आहे 1/tan x/2, ठीक आहे, लॉगचं डेरिव्हेटिव्ह झालं, इंटू आता इथं टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय आलं सांगा, सेक स्क्वेअर, आणि इथं टॅनचा जो अँगल आहे तो इकडे घ्यायचा x/2. कळालं का? हे झालं कशाचं डेरिव्हेटिव्ह, टॅनचं डेरिव्हेटिव्ह. आणि टॅन झाल्यानंतर पुढं x/2चा, आता x/2चा डेरिव्हेटिव्ह काढताना कसं काढायचं तर सांगितले तुम्हाला मी, हा जो अपॉन 2 आहे तो 1/2 हा कोइफिशियंट आहे एक्सचा, मग इथं डेरिव्हेटिव्ह काढताना फक्त एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. मग एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, 1/2 तसंच राहणार आहे, म्हणजे इथं आलं 1/2. मग फायनल आन्सर काय आलं, सेक स्क्वेअर x/2 1/tan x/2, आणि इथं काय आलं 1/2. आता ह्याला सिम्प्लिफाय करायचं झालं तर कसं होऊ शकतंय तर लक्ष द्या, ट्रिग्नोमेट्रीचे थोडेफार फॉर्म्युले पाठ असतील तर लक्षात येतील गोष्टी या, की टॅन म्हणजे काय असतं सांगा, तर टॅन म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूयात की cot x/2 रेसिप्रोकल केला आपण इथं, ठीक आहे, आणि सेक स्क्वेअर म्हणजे काय लिहूयात आपण इथं, तर 1/cos स्क्वेअर x/2 रेसिप्रोकलचा फॉर्म्युला इंटू इथं आलं 1/2. आता कॉट म्हणजे काय असतंय सांगा, cos x/2 अपॉन sin x/2, ठीक आहे, मल्टिप्लाय बाय 1/, इथं काय आलं सांगा, cos स्क्वेअर x/2 इंटू हे 1/2 तसंच. आता या ठिकाणी बघा, कॉसला एक कॉस काय झाला, कॅन्सल, म्हणजे कॉस स्क्वेअर मधला एक कॉस कॅन्सल झाल्यानंतर तुम्हाला असं मिळेल खाली की 1/, आणि हा 2 मी पहिल्यांदा घेतो, 2 साइन काय येणार इथं x/2 cos x/2, करेक्ट आहे. आणि हा जर तुम्ही फॉर्म्युला तुमचे पार्ट असतील ट्रिग्नोमेट्रीचे, हाफ अँगल डबल अँगलचे, तर लक्षात येईल इथं 2 sin x/2 cos x/2, म्हणजे हा फॉर्म्युला sin 2 थिटाचा आहे, x/2 चा डबल अँगल होणार इथं sin x. हे कुठून आलं तर लक्षात ठेवायचं, डबल अँगलचे फॉर्म्युले इथे, ठीक आहे, म्हणजे इथं काय आलं sin x आलं, आणि 1/sin x म्हणजेच याचा आन्सर काय येते cosec x. सीईटी मध्ये या सिम्प्लिफिकेशनची गरज आहे तुम्हाला, म्हणजे हे इथपर्यंत डेरिव्हेटिव्ह काढलंच आपण, पण त्याच्या खाली ट्रिग्नोमेट्रिक सिम्प्लिफिकेशन फार महत्वाचं आहे, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पॉसिबल आहे त्या ठिकाणी आपण करूयात, ठीक आहे. ओके, इथपर्यंत लक्षात आलंय, ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन आहे, ह्याला काय करूयात आपण, कम्पेअर करूयात, कम्पेअरिंग विथ कशाबरोबर कम्पेअर करणार, y बरोबर e⁻f(x) असणार आहे, हा सगळा पार्ट आपण f(x) मध्ये घेऊयात, ठीक आहे. मग आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढताना तुम्हाला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, e⁻f(x) तसंच येणार, इंटू ह्या f(x) चं सेपरेट डेरिव्हेटिव्ह आपल्याला मल्टिप्लिकेशन मध्ये काढावं लागेल, ठीक आहे. मग आता डेरिव्हेटिव्ह काढूयात, y चं डेरिव्हेटिव्ह येणार dy/dx. आता पहिल्यांदा e⁻f(x) तसंच, म्हणजे ही आहे तशीच टर्म राहणार आहे सुरुवातीला, e⁻3 sin स्क्वेअर x मायनस 2 cos स्क्वेअर x तसंच राहिलं, ठीक आहे, मल्टिप्लाय बाय आता d/dx ऑफ हे f' म्हणजेच ह्या सगळ्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 3 sin स्क्वेअर x मायनस 2 cos स्क्वेअर x, करेक्ट आहे. ओके, मग आता खाली असं आलं e⁻3 sin स्क्वेअर x मायनस 2 cos स्क्वेअर x तसंच राहिलं, ठीक आहे, मल्टिप्लाय बाय आता इथं स्क्वेअर ब्रॅकेट देतो. आता नीट लक्ष द्यायचं, हा 3 तसाच राहिला, ठीक आहे. आता या ठिकाणी सुद्धा पहिल्यांदा स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येणार, आता समजून घ्यायचं, साइन स्क्वेअर एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढताना साइन एक्स ऍज एक्स झाला आणि हा रेस टू n झाला, हे फार समजणं इम्पॉर्टंट आहे. बघा इथं समजून घ्यायचं, साइन स्क्वेअर एक्स म्हणजे हा स्क्वेअर हे एक फंक्शन झालं आणि दुसरं फंक्शन साइन झालं, मग स्क्वेअर म्हणजे रेस टू n झालं ना. मग या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह काढताना कसं करणार आहे, एक्स रेस टू n चं जसं काढतो तसं डेरिव्हेटिव्ह काढायला लागणार आहे. एक्स म्हणजे कोण आहे इथं, साइन एक्स आहे, लक्षात ठेवायचं, आणि n कोण आहे 2, मग डेरिव्हेटिव्ह काय असतं n x रेस टू n मायनस 1. तसं साइन स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2, हा पुढे येणार n, हा साइन एक्स तसाच राहणार जसा एक्स आहे, आणि नंतर 2 - 1 1 येणार इथं, आणि मल्टिप्लाय करून मग साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे cos x येणार आहे. हा चेन रूल आहे, हे लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. मग ह्या स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह कसं येणार आहे 2, काय आलं इथं साइन एक्स, आणि साइनचं डेरिव्हेटिव्ह काय आलं cos x आलं. क्लिअर इथपर्यंत, ठीक आहे. मध्ये साइन कोणतं आहे सांगा, मायनस, पुन्हा हा 2 तसाच राहिला. आता बघा पुन्हा cos स्क्वेअर आला, आता cos स्क्वेअरचं काढताना पहिल्यांदा 2चं डेरिव्हेटिव्ह काढा, कसं येणार आहे, तर 2 पुढे येणार 2 cos x तसाच राहणार आहे, रेस टू 2 - 1 1 येणार, इंटू cosचं डेरिव्हेटिव्ह काय येणार सांगा इथं मायनस साइन एक्स, म्हणजे रेस टू 2चं पहिल्यांदा नंतर cosचं, ठीक आहे, आणि एक्सचा पण डेरिव्हेटिव्ह काढतो आपण, पण ते 1 येतं, ठीक आहे. मग आता इथं cos स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे मल्टिप्लाय बाय 2
कॉस एक्स पुढे येणार आहे आणि कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे मायनस साइन एक्स येणार. इथं स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. करेक्ट इथपर्यंत. आता नीट लक्ष द्या. इथं या ठिकाणी काय झालं, ई रेस टू हे तसंच राहणार आहे 3 sin स्क्वेअर एक्स मायनस 2 cos स्क्वेअर एक्स तसंच राहिलं. ठीक आहे, मल्टिप्लाय बाय. आता इथं बघा 3 चा किती आला. आता इथं 3 चा करण्यापेक्षा मी काय करतो बघा 2 sin x cos x. मगाशी पण बघा इथं होतं 2 sin x by 2 cos x by 2. इथं अँगल x by 2 होता त्याचा डबल x होतो. मग ह्या x चा डबल काय होणार आहे 2x होणार. मग इथं जो x आहे, ठीक आहे, इथं x आहे त्याचा काय होणार आहे सांगा. तर 3 तसंच राहणार आहे आणि साइन इथं 2x तयार होणार कारण साइन 2x चा फॉर्म्युला असतो 2 sin x cos x. आता मायनस इंटू मायनस काय झालं इथं प्लस, मायनस इंटू मायनस प्लस. आता इथला पुन्हा बघा हा पार्ट 2 sin x cos x म्हणजे पुन्हा sin 2x झाला आणि हा 2 तसाच राहणार आहे म्हणजे 2 आणि हा सगळ्यांचा आन्सर काय आलं फॉर्म्युला प्रमाणे sin 2x आलं. करेक्ट आहे. आता बघा हा sin 2x चा कोएफिशियंट 2 आहे, ह्या sin 2x चा कोएफिशियंट 3 आहे. दोघांचे ऍडिशन झाले असता किती आन्सर येणार आहे 5 sin 2x आणि पुढं आता हे मी पहिल्यांदा घेतलं आणि नंतर ही स्टेप घेतो 3 sin स्क्वेअर एक्स मायनस 2 cos स्क्वेअर एक्स. करेक्ट आहे. हे आपलं फायनल आन्सर आलंय, हे लक्षात ठेवा. क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे. आता या स्टेप नंतर पुढे बघा नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूयात स्टेप बाय स्टेप. आता सांगताय का तुम्हाला प्रॉब्लेम कदाचित इथे येऊ शकतो कारण फॉर्म्युले पार्ट देत नाहीत मला माहित नाही, पण फॉर्म्युले ट्रिग्नोमेट्रीचे जर पार्ट असतील डबल अँगल हाफ अँगल पाहिजेच ते आपण नेक्स्ट पुढं इनव्हर्स फंक्शन मध्ये घेणारच आहे. फॉर्म्युले तिथं लागतातच. मग हे पार्ट असतील तर ह्या सगळ्या गोष्टी सिम्प्लिफिकेशनच्या लक्षात येतील. ठीक आहे. आता इथं बघा इथं रेस टू किती आहे 2 बरोबर आहे. जसं की सगळ्यात बाहेरचं पहिल्यांदा आपण काय करतो डेरिव्हेटिव्ह काढतो. मग रेस टू 2 म्हणल्यानंतर ना लक्षात ठेवायचं इथं हा सगळा पार्ट काय झाला x झाला आणि 2 म्हणजे काय झाला n झाला. मग x रेस टू n चं डेरिव्हेटिव्ह जसं मगाशी साइन स्क्वेअरचं काढलेलं 2 पुढे घेतलं साइन तसंच राहिलं रेस टू 1 आणि नंतर साइनचं काढलं तसं ह्या ब्रॅकेट रेस टू 2 चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे. तर बघा डिफरन्शिएट करायला विथ रिस्पेक्ट टू x y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. आता काय येणार आहे 2 चं डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा 2 ब्रॅकेटमध्ये लॉग ऑफ लॉग x आणि 2 मधून 1 गेला 1 राहिला. हे झालं रेस टू 2 चं डेरिव्हेटिव्ह. आता मल्टिप्लाय करून आता पहिल्यांदा ह्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे. ह्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे हे सगळं जे पुढचं आहे ते 1 अपॉन लॉग ऑफ लॉग x झालं. ह्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह हे आलं मल्टिप्लाय बाय. आता ह्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय या लॉगच्या पुढं जो कोण आहे तो 1 अपॉन मल्टिप्लाय बाय. आता त्यानंतर ह्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह झालं की आता ह्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह ह्या लॉगच्या समोर कोण आहे x म्हणजे इथं 1 अपॉन x म्हणजे हे झालं 2 लॉग ऑफ पूर्णपणे ऍज इट इज टर्म इंटू 1 अपॉन लॉग ऑफ लॉग x इंटू 1 अपॉन लॉग x इंटू 1 अपॉन x हा पार्ट आला. म्हणजे हे जर तुम्ही व्यवस्थित दिलं तर लक्षात येईल तुमच्या 2 लॉग ऑफ लॉग x रेस टू 1 डिवायडेड बाय खाली x लॉग x लॉग ऑफ लॉग x. हे फायनल आन्सर आला आपला. क्लिअर आहे. हे चेन रूल समजणं गरजेचे आहेत. ठीक आहे. मागाचे क्वेश्चन लक्षात आले असतील. हे इथं रेस टू 2 चे जे काय डेरिव्हेटिव्ह आहे ते समजणं गरजेचं आहे. आता इथं बघा फोर्थ एक्झाम्पल. आता इथं पहिल्यांदा लॉगचं डेरिव्हेटिव्ह पुढची टर्म आहे तशीच खाली येणार आहे. नंतर सेकचं डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर ई रेस टू चं डेरिव्हेटिव्ह आणि नंतर एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह. कळालं का. म्हणजे पहिल्यांदा लॉग नंतर सेक नंतर ई आणि नंतर एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह चौथ्या नंबरला. कळालं का. मग आता बघा dy बाय dx डेरिव्हेटिव्ह काढतो मी. ह्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह पुढे जे काय ते 1 अपॉनला घ्या 1 अपॉन सेक ई रेस टू एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय बाय सेकचं डेरिव्हेटिव्ह काय असते सांगा सेक ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू टॅन ई रेस टू एक्स स्क्वेअर. सगळ्यात महत्वाचं सेकचं डेरिव्हेटिव्ह काढताना सेक एक्स इंटू टॅन एक्स असं लिहायचं नाही का तर इथं सेकचा जो अँगल आहे तोच अँगल त्याच्या डेरिव्हेटिव्हला पण द्यायचा आहे. सगळ्यात महत्वाचं प्रत्येक वेळी हेच करायचं लक्षात घ्या. ठीक आहे. आता हे झालं सेकचं पहिल्यांदा लॉगचं झालं हे झालं सेकचं मल्टिप्लाय बाय आता पुढं कारण हे सगळं मल्टिप्लिकेशन मध्येच आहे. ई रेस टू ईचं डेरिव्हेटिव्ह आता ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं ई रेस टू एक्सच असतंय तसं ई रेस टू एक्स म्हणजे ई रेस टू एफ ऑफ एक्स लक्षात घ्या. ई रेस टू एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एफ ऑफ एक्सच असतंय. मग ई रेस टू एफ ऑफ एक्स काय इथं एक्स स्क्वेअर आहे. ठीक आहे इंटू आणि एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2x येणार आहे. बघा जरा समजून घ्या. पहिल्यांदा लॉगचं डेरिव्हेटिव्ह काढलं
पुढे जेवढं पण आहे ते 1/ला घेतलं, मल्टिप्लाय बाय सेकचं डेरिव्हेटिव्ह, सेक इंटू टॅन, अँगल ऍज इट इज ठेवला, त्यानंतर ईचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एफ ऑफ एक्स आलं, आणि मल्टिप्लाय एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह 2x आलं. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केल्यात. सगळं व्यवस्थित लिहून घ्या. हा स्क्रीनशॉट काढायचा पूर्णपणे, आणि यानंतर अजून आपण 2 एक्झाम्पल बघणार आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय आहेत. एक्झाम्पल असे दिलेत, y इक्वल टू साइन ऑफ रूट एक्स. आता बघा क्रम ठरवा. सगळ्यात बाहेर कोण आहे सांगा. इथं सगळ्यात बाहेर आहे साइन, म्हणजे पहिल्यांदा याचं डेरिव्हेटिव्ह निघणार आहे, हे तसंच राहणार. साइन नंतर कुणाचं डेरिव्हेटिव्ह निघणार, रूटचं डेरिव्हेटिव्ह निघणार, रूटचं पहिल्यांदा. कळलं का? नंतर रूटच्या आतमध्ये कोण आहे, रूटच्या आतमध्ये साइन आहे, म्हणजे ह्या साइनचं डेरिव्हेटिव्ह निघणार, आणि नंतर मल्टिप्लिकेशन नंतर रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह निघणार आहे. कळलं का? म्हणजे स्टेप बाय स्टेप मी सांगतोच, लक्ष द्या. आता इथं वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, पहिल्यांदा या साइनचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे ना, डी बाय dx ऑफ, हे ऍज इट इज लिहून घेतो, साइन ऑफ रूट एक्स. साइनचं डेरिव्हेटिव्ह झाला, ठीक आहे. मल्टिप्लाय बाय डी बाय dx ऑफ, आता कुणाचं डेरिव्हेटिव्ह, रूटचं डेरिव्हेटिव्ह, म्हणजे रूटमध्ये कोण आहे, साइन ऑफ रूट एक्स. मग त्यावेळेस साइन येणार का, येणार नाही, कारण त्याचं डेरिव्हेटिव्ह निघालंय. मल्टिप्लाय बाय डी बाय dx ऑफ, रूटचं झाल्यानंतर आता रूटच्या आतमध्ये कोण आहे, साइन आहे, आणि साइनचा अँगल हा रूट एक्स आहे, हे डोक्यात ठेवा. तेव्हा पहिल्यांदा साइन येणार आहे, मग साइन ऑफ काय येणार सांगा, इथं रूट एक्स येणार, आणि मल्टिप्लाय बाय ह्या रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह शेवटला डी बाय dx ऑफ रूट एक्स. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. मग आता इथं बघा समजून घ्या, ह्या साइनचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, कॉस ऑफ, पुढचा पार्ट तसाच राहणार, लक्षात ठेवा, बदलत नाही. अँगल आहे हा पूर्णपणे, हा जो पार्ट दिसतो तो अँगल आहे. मग साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस आलं, अँगल तसाच राहतो, रूट साइन रूट एक्स. ठीक आहे. मल्टिप्लाय बाय, आता पहिल्यांदा कोणाचं डेरिव्हेटिव्ह इथं निघणार आहे, रूटचं. रूटचं डेरिव्हेटिव्ह काय असतंय, 1/2 रूट, आतली टर्म तशीच, साइन ऑफ रूट एक्स तसंच राहणार आहे. रूटचं डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर मल्टिप्लाय बाय, आता आतलं साइनचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे सांगा, इथं साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस येणार आहे, अँगल बदलणार का, नाही, कॉस ऑफ रूट एक्स. कळालं का? आणि मल्टिप्लाय बाय रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. फायनली एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 असतंय, आपण लिहित नाही. मग आता हे जर लिहून घ्यायचं झालं तर कसं लिहाल तुम्ही इथं, तर इथं असं लिहाल की कॉस ऑफ रूट साइन ऑफ रूट एक्स इंटू कॉस ऑफ रूट एक्स डिवायडेड बाय 2 रूट साइन ऑफ रूट एक्स मल्टिप्लाय बाय इथं रूट एक्स, 2 रूट एक्स. 2 2चा काय होऊ शकतो, 4 होऊ शकतो खाली. कळालं का? बाकी फायनल आन्सर हे राहणार आहे. स्टेप समजून घ्यायच्या प्रत्येक वेळी की कसं कसं डेरिव्हेटिव्ह काढतोय आपण. ठीक आहे, ओके. हे एक एक्झाम्पल लिहून घ्या. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण. हे यामध्ये क्रम सांगा मला कसा येणार आहे. क्रम सगळ्यात जे बाहेर आहे, सगळ्यात बाहेर कोण आहे, हा क्यूब आहे. त्यानंतर कोण येत आहे, कॉट. त्यानंतर कोण येत आहे, लॉग. त्यानंतर कोण येत आहे, एक्स क्यूब. कळालं का? मग आता इथे कसं करणार तुम्ही तर समजून घ्यायचं. इथं बघा रेस टू 3चं डेरिव्हेटिव्ह, जसं मगाशी साइन स्क्वेअरचं काढलेलं, जसं की लॉगचा ब्रॅकेट रेस टू 2चं काढलेलं, तसं या 3चं डेरिव्हेटिव्ह काढायचं एक्स रेस टू एन प्रमाणे. बघा ह्याला मी डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर dy बाय dx लिहितो मी इथं इक्वल टू डी बाय dx ऑफ, सांगा काय येणार इथं, कॉट क्यूब ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. पहिल्यांदा ह्या 3चं डेरिव्हेटिव्ह येणार आहे, मल्टिप्लाय बाय डी बाय dx ऑफ 3चं झालं की मग कॉट ऑफ लॉग एक्स क्यूबचं येणार. कळालं का? तिथं रेस टू 3 येणार आहे का, नाही. मल्टिप्लाय बाय पुढं डी बाय dx ऑफ 3 झालं, कॉट झालं की आता लॉग, म्हणजे इथं काय आलं, लॉग ऑफ एक्स क्यूब येणार आहे. आणि नंतर मग मल्टिप्लिकेशन मध्ये डी बाय dx ऑफ एक्स क्यूब येणार. कळालं का? इथं आता लॉगची प्रॉपर्टी पार्ट असेल तर तुमच्या लक्षात येईल, 3 पुढे येऊ शकतो, नसेल तर पुढे कंटिन्यू करा. मग आता बघा रेस टू 3चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 3 पुढे येणार, इथं कॉट लॉग ऑफ एक्स क्यूब. आता कॉट क्यूब म्हणजेच कॉटचा ब्रॅकेटचा स्क्वेअर असतो, म्हणजे क्यूब असतो, लक्षात घ्या. 3 पुढे आला, 3 मधून 1 मायनस करा, इथं 2 येणार आहे. कळालं? म्हणजे हा 2 इथं द्या किंवा इथं द्या, काही फरक पडत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, हा 2 इथं द्या किंवा त्या ब्रॅकेट रेस टूला द्या, दोघांचा अर्थ एकच असतो, हे डोक्यात ठेवायचं. ठीक आहे, ओके. 3 कॉट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब आलं, म्हणजे 3चं डेरिव्हेटिव्ह झालं. मल्टिप्लाय बाय आता कॉटचं डेरिव्हेटिव्ह काय, मायनस कोसेक स्क्वेअर
अँगल तोच लॉग ऑफ एक्स क्यूब, अँगलमध्ये बदल होत नाही, मल्टिप्लाय बाय कॉट झालं. आता लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असतंय, जी काय पुढे ते 1/ला घ्या, 1/x क्यूब मल्टिप्लाय बाय एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय 3x². कळलं का? मग आता इथं तुम्ही काय करू शकता, जास्तीत जास्त ह्या एक्सला हा स्क्वेअर कॅन्सल होईल आणि बाकी मग हे 3 चा किती येणार आहे 9, हा मायनस बाहेर येईल म्हणजे -9 येईल इथं. कॉट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब आलं इथं इंटू कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब आलं इथं आणि इथला खाली एक्स क्यूब मधला एक शिल्लक राहिला आहे, हा एक्स राहणार आहे. हा ह्याच्या पुढे काय सिम्प्लिफाय होत असेल तर करू शकता तुम्ही. ठीक आहे, म्हणजे हा पार्ट झाला इथपर्यंत. म्हणजे कसं 1/1 डेरिव्हेटिव्ह काढलं हे लक्षात येते तुमच्या. आता लास्ट हे एक्झाम्पल शेवटचं, हे एक्झाम्पल बघितलं असता ह्याच्यामध्ये सलग आहेत, ही एकच एक्झाम्पल आहेत. ह्याच्यामध्ये बघा ही एक टर्म आहे मल्टिप्लाय बाय दुसरी टर्म. आता हे कळणं गरजेचं आहे. या ठिकाणी प्रोडक्ट रूल पण आहे, चैन रूल पण आहे. ठीक आहे, मग आता इथं बघा ही जी अख्खी टर्म दिसते ना पहिली, त्याला आपण यू मानणार आहे आणि ही पूर्ण टर्म आहे ना त्याला आपण व्ही मानणार आहे. ज्या पण विद्यार्थ्यांनी कोणी प्रोडक्ट रूल क्वेश्चन रूलचे व्हिडिओ बघितले नाही, ज्यांना येत नाही रूल तो, त्यांनी मागचे व्हिडिओ नक्की बघा, एकदम डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. ठीक आहे, आणि मग हा क्वेश्चन बघा, कारण हा क्वेश्चन चैन रूल प्लस प्रोडक्ट रूल आहे. कळालं तुम्हाला? ठीक आहे, मग आता बघा इथं डेरिव्हेटिव्ह काढताना काय करणार आहे, तर डेरिव्हेटिव्ह काढताना आपण प्रोडक्ट रूल लावणार आहे. कळालं का? आणि रूल प्रमाणे आपण पहिल्यांदा एक्सपांड करून घेणार आणि मग डेरिव्हेटिव्ह काढताना चैन रूल लावायला लागेल आपल्याला. मग आता इथं काय करणार आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx. सांगा रूल काय सांगतो, पहिली टर्म तशीच, पहिलं कोण आहे यू म्हणजे अख्खी टर्म झाली म्हणजे 1 + cos स्क्वेअर x⁴ तसाच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म ही पूर्ण अख्खी टर्म आहे म्हणजे इथं काय येणार आहे √x + रूट काय येणार इथं tan x. ठीक आहे, प्लस पुढं दुसरी टर्म तशीच म्हणजे √x + √tan x तसंच राहणार आहे. कळालं का तुम्हाला? मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म काय 1 + cos स्क्वेअर x⁴ किती येणार आहे 4. कळालं? ठीक आहे, आता मी डेरिव्हेटिव्ह एका स्टेपमध्ये काढणार आहे, हे समजलं पाहिजे. आता इथपर्यंत तुम्ही बघितलं, सोडवलंय, तुम्हाला मी स्टेप पण सांगतो. खरं जरा मोठं डेरिव्हेटिव्ह आहे, dy/dx, स्टेप्स मोठे आहेत. बघा पहिली टर्म तर तशीच राहणार आहे, ह्यात काय बदल होणार आहे का? नाही, कारण त्याच्यात ती टर्म तशीच आहे cos स्क्वेअर x⁴. डेरिव्हेटिव्ह इथं काढायचंय, तर आता सांगा डेरिव्हेटिव्हचं काढताना कसं काढणार? पहिल्यांदा ह्या बाहेरच्या रूटचं, नंतर आतमध्ये यायचं. ठीक आहे, आतमध्ये आलं की x प्लस ह्या रूटचं नंतर टॅनचं. बघा आता मी कसं काढतोय, पहिल्यांदा बाहेरच्या रूटचं डेरिव्हेटिव्ह काढा, 1/2√x + √tan x झालं मल्टिप्लाय बाय बाहेरचं रूट झालं. आता आतमध्ये गेला की स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये बघा एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती आलं 1, मध्ये साइन कोणतं आहे प्लस. ह्या आता प्लस झालं की इथं रूट पण आहे आणि टॅन पण आहे, मग ह्यात बाहेर कोण आहे टॅन आहे, सॉरी रूट आहे. मग रूट बाहेर आहे तर मग रूटचं पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह येणार. रूटचं डेरिव्हेटिव्ह काय येणार सांगा 1/2√tan x. हे झालं रूटचं. आणि आता आतलं टॅनचं डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय बाय टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय आलं sec स्क्वेअर x. हा पार्ट झाला, जरा बघून घ्या बरं पुन्हा एकदा. पहिली टर्म तशीच, पहिल्यांदा बाहेरच्या रूटचं डेरिव्हेटिव्ह 1/2√, आतलं तसंच मल्टिप्लाय बाय स्क्वेअर ब्रॅकेट टाकलं. आता रूटच्या आतमध्ये जे कोण आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचंय, म्हणजे एक्सचं डेरिव्हेटिव्ह आलं 1, मधलं साइन प्लस रूटचं डेरिव्हेटिव्ह आलं 1/2√, आतमधली टर्म तशीच, आणि नंतर मल्टिप्लाय करून टॅनचं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x, जे की यालाच मल्टिप्लिकेशन मध्ये असणार आहे. कळालं का? हे आत्ताची डेरिव्हेटिव्ह झाली याचं. ठीक आहे, आता मध्ये साइन इथं कोणतं आहे प्लस, म्हणजे इथं आलं प्लस, हे तसंच राहणार. आता हा पार्ट तसंच राहणार आहे म्हणजे √. आता बघा इथं मी जरा या साईडला घेतो प्लस, √x + √tan x तसंच राहणार आहे. कळालं का? मल्टिप्लाय बाय, आता इथं मी स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो. बघा आता डेरिव्हेटिव्ह काढायचं आपल्याला या पार्टचं, बरोबर आहे का? मग पहिल्यांदा सगळ्यात बाहेर कोण आहे ⁴ बाहेर आहे, म्हणजे ⁴चं डेरिव्हेटिव्ह कसं काढतो मग आपण 4 पुढे घेतो, ब्रॅकेट तसंच राहणार 1 + cos स्क्वेअर x, आणि 4 मधून 1 मायनस करा 3. कळालं का? ठीक आहे, म्हणजे हे ⁴चं डेरिव्हेटिव्ह झालं मल्टिप्लाय बाय. आता पुन्हा ह्या ब्रॅकेटमध्ये लक्ष द्या, मी ⁴चं डेरिव्हेटिव्ह काढलं इथं. कळालं का तुम्हाला? हे ⁴ काय झालं 4चं. आता ब्रॅकेटमध्ये आतल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे, आतमध्ये कोण आहे 1चं डेरिव्हेटिव्ह काय आलं 0, कारण कॉन्स्टंट टर्म आहे, मध्ये साइन कोणतं आहे प्लस. आता इथं पुन्हा cos स्क्वेअर आलं, स्क्वेअर म्हणजे पुन्हा 2चं डेरिव्हेटिव्ह. कसं काढतो 2चं डेरिव्हेटिव्ह, 2 पुढे घ्या
ठीक आहे. कॉस रेस टू 1 आलं एक्स आणि कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय आलं मायनस साइन एक्स झालं. मग आता हे जरा जोडून घ्या व्यवस्थित, गोष्टी तुमच्या सगळ्या क्लिअर होतील. इथं एवढंच फक्त ठेवायचं आन्सर. आन्सरमध्ये काय येईल बघा, इथं वरती येईल 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स रेस टू 4 हा पार्ट मल्टिप्लाय बाय हा पार्ट येणार 1 प्लस वरती येणार आहे सेक स्क्वेअर एक्स, खाली येणार आहे 2 रूट टॅन एक्स. ठीक आहे. अपॉनला हे येणार आहे काय सांगा 2 अंडर रूट एक्स प्लस रूट टॅन एक्स येणार इथं. ठीक आहे. मध्ये साइन कोणते प्लस, म्हणजे इथे येणार प्लस पुढं. आता हे सगळं आहे तसंच येणार आहे, वेगळं काय नाही. फक्त हा इथं साइन टू थिटा तयार होऊ शकतंय, कारण 2 साइन एक्स कॉस एक्स साइन टू एक्स आणि हे मायनस साइन इकडं बाहेर येईल. इथं कळालं का. बाकी मग आता कसं येणार बघा बरं, हे मायनस साइन आपण इकडे बाहेर काढूयात. 2 साइन एक्स कॉस एक्स, इथं आपण साइन टू एक्स घेऊयात, रूट एक्स प्लस टॅन एक्स मल्टिप्लाय बाय आता इथे किती आलं 4, हे 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा क्यूब आणि हे आपलं फायनल आन्सर आलं. मग ह्या मायनसमुळं हे सगळं मल्टिप्लिकेशनमध्ये, त्यामुळे ह्या प्लसचं मायनस झालं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याने याला मल्टिप्लाय केलं, बाकी हे फायनल आन्सर राहणार आहे. ह्याच्या पुढे सिम्प्लिफिकेशन होत असेल तर करा, नसेल तर ॲज इट इज ठेवा, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. एवढं जरी ठेवलं तरी चालतं. म्हणजे हे एक टिपिकल एक्झाम्पल होतं की याच्यामध्ये प्रोडक्ट रूल आपल्याला वापरायचा होता, प्लस क्वेश्चन रूलचा पण वापर करून डेरिव्हेटिव्ह काढायचं होतं, म्हणून ते एक्झाम्पल घेतले. बरं, हे एक्झाम्पल आपल्याला पुस्तकामध्ये आहे, टेक्स्टबुकमध्ये आहेत. हे सिम्प्लिफिकेशन आपल्याला आलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे आता ओव्हरऑल तुमच्या लक्षात आलं की चेन रूल कसा इम्प्लिमेंट करायचा असतो, स्टेप बाय स्टेप मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. आता व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हे जे काय आपले लेक्चर्स चालू आहेत, ही सिरीज चालू आहे, ही शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. धन्यवाद.